ते सुद्धा चक्क अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं. ऐकून धक्का बसेल, पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्रम्प यांचंच बोगस आधार कार्ड तयार करून दाखवलंय, तेही पत्रकार परिषदेत. बोगस आधार कार्ड वापरून बोगस मतदार तयार करण्यात आल्याचा रोहित पवारांचा आरोप आहे. तर बोगस आधार कार्ड कसं तयार केलं जातं याचं प्रात्यक्षिकच त्यांनी चक्क ट्रम्प यांचंच बोगस आधार कार्ड तयार करून दाखवलंय. भाजपच्या देवांग दवे यांनी निवडणूक आयोगाची वेबसाईट आपल्या हाती घेत बोगस याद्या तयार केल्याचं त्यांनी म्हटलं. आपला निवडणूक आयोगाशी काहीच संबंध नसल्याचं मग दवे यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रोहित पवारांनी हे आरोप केल्याचं पाहायला मिळतंय. नंबर घ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आधार कार्ड नंबर आपण टाकू. टाकला आधार कार्ड नंबर. ट्रम्प तात्या, डोनाल्ड ट्रम्प तात्या. ठीक आहे. हाऊस नंबर माझ्या मतदारसंघात 0 हाऊस नंबरवर अनेक लोक रजिस्टर आहेत. 0 करा, नाही तर 7 करा. चला, नॉट 7. ओके, सबमिटेड. आता प्रिंट. कदाचित हे आयडी प्रूफ आहे, हे फक्त बघितलं जातं. सगळी खोटी माहिती कशी टाकली जाते. आता हा वेबसाईट आहे, मी ओपनली तुम्हाला सर्वांना दाखवल्यानंतर कदाचित जे कुणी असेल ती वेबसाईट सुद्धा बंद करू शकतात. अशा पद्धतीने अनेक वेबसाईटचा वापर केला. आता ट्रम्प तात्या झाले आहेत आमचे मतदार राशींचे. दरम्यान रोहित पवारांनी देवांग दवेवर कशा प्रकारे निशाणा साधलाय तेही पाहूया. या स्वायत्त संस्थेचं इंटरनेट नाही तर त्यांची वेबसाईट ही हँडल करण्याची जबाबदारी कोणाला इलेक्शन कमिशन दिली तर ही दवे नावाच्या या व्यक्तीला तिथं दिलेली आहे. इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर काय काय माहिती असती, सगळी माहिती असते. आणि मग ही माहिती जर दवेला तिथं वेबसाईट वापरण्यासाठी दिला असेल, दवे हा जर भाजपचा पदाधिकारी असेल तर आमच्या आधी दवेकडे सगळी माहिती होती. त्याच्यामध्ये काय ऍड करायचंय, काय मायनस करायचंय हे दवेली त्या आमदारांना नाही तर उमेदवाराला विश्वासात घेऊन केलं असं आमचं ठाम तिथं मत आहे.